नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सध्या शेतांमध्ये मशागतीला वेग आलाय, पण यावेळी पाऊस कमी पडेल असा अंदाज व्यक्त केला जातोय. त्यातल्या त्यात राज्यात मोठ्या प्रमाणावर शेतकरी कोरडवाहू शेती करतात. त्यामुळे जेव्हा पावसाचा असा अंदाज येतो, त्यावेळी पावसाचा थेंबन थेंब जमिनीत मुरवणं गरजेचं असतं. पण हे खरंच शक्य असतं का, की फक्त बोलाचा भात आणि बोलाची कढी? तर नाही. पावसाचं जास्तीत जास्त पाणी आपण शेतात मुरवू शकतो आणि जमिनीत ओलावा टिकवू शकतो. पण कसं, याचंच उत्तर जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पावसाचं पाणी मुरवण्यासाठी समपातळीवर मशागत आणि पेरणी, जैविक बांध, मृत सरी, उभ्या पिकात ठराविक ओळींनंतर सरी, रुंद वरंबा सरी पद्धत, बंदिस्त सरी पद्धत वापरायची. एक एक करून आपण या पद्धती समजून घेऊयात. पहिली आहे समपातळी मशागत आणि पेरणी. म्हणजे काय, तर जेव्हा जमीन उंच सखल असते तेव्हा तिच्या सखल म्हणजेच खोलगट भागात पाणी साचतं आणि उंच भागातून माती वाहून जाते. त्यामुळे समपातळी मशागत करायची, म्हणजे सपाट जागा शोधायची, तिथे सरळ मशागत करायची आणि उताराला आडवी नांगरणी आणि पेरणी करायची. यामुळे काय होतं, तर उताराला आडवे वरंबे तयार होतात आणि वरंब्यांमुळे पावसाचं पाणी उतारावरून न वाहता दोन वरंब्यांच्या मध्ये भागात पसरतं. त्यामुळे जमिनीत पाणी मुरतं आणि पिकांना सारखा ओलावा मिळतो. यानंतर येते दुसरी पद्धत, ती म्हणजे जैविक बांधाचा वापर. मातीच्या बांधाऐवजी किंवा त्याच्यासोबत खस, गिरीपुष्प, सुबाबूळ किंवा गुरं चरतील अशा गवताच्या ओळी लावून जैविक बांध तयार करायचा आहे. साधारणतः 25 ते 30 मीटर अंतरावर 15 ते 20 सेंटीमीटर अंतरावरच्या दोन ओळींमध्ये निवड केलेल्या वनस्पतींची पावसाळ्यात लागवड करायची. साधारणतः 1 ते 2 वर्षात बांध तयार होतो आणि वेळोवेळी छाटणी करून बांधाची उंची आणि रुंदी 30 ते 40 सेंटीमीटर राखायची आहे. हे बांध पावसाचं पाणी अडवण्यास मदत करतात. तसंच त्यांची छाटणी केल्यानंतर त्याला पाला आच्छादनासाठी, सेंद्रिय खतासाठी किंवा जनावरांच्या चाऱ्यासाठी वापरता येतो. तिसरी आहे मृत सरी पद्धत. मृत सरी म्हणजे अशा सऱ्या ज्या उताराला फक्त पाणी साचण्यासाठी काढल्या जातात. पेरणीच्या आधी शेताच्या उताराप्रमाणे 5 ते 10 मीटर अंतरावर उताराला आडवी सरी काढायची. दिशेने ठराविक अंतरावर सऱ्या काढल्या जातात. शेताच्या उताराप्रमाणे 5 ते 10 मीटर अंतरावर 45 ते 60 सेंटीमीटर रुंद आणि 30 सेंटीमीटर खोल त्रिकोणी आकाराच्या सऱ्या बळीराम नांगराने किंवा कोळप्याने पेरणीपूर्वी काढायच्यात. या सऱ्यांना 0.2 ते 0.4% उतार दिला तर त्या सऱ्यांमध्ये पावसाचं पाणी साचतं आणि हळूहळू जमिनीत मुरतं. त्यामुळे पिकांना दीर्घकाळ ओलावा उपलब्ध राहतो. विशेषतः कमी पावसाच्या भागात ही पद्धत उपयुक्त ठरते. चौथी पद्धत आहे उभ्या पिकात सरी काढणे. नावातच कळतंय, उभ्या पिकांमध्ये सऱ्या काढायच्यात. पण किती मोठ्या पिकात, तर साधारण 40 ते 45 दिवसांनी पिकांच्या ओळीतमध्ये सऱ्या काढायच्यात. पण किती अंतराने, तर ते ठरतं पिकावरून. जसं कापूस आणि तुरीमध्ये 2 ओळींनंतर आणि सोयाबीन, ज्वारी आणि बाजरीमध्ये 4 ओळींनंतर सरी काढायच्यात. या सऱ्यांमध्ये पाणी साचून जमिनीत मुरतं आणि पिकांना जास्त काळ ओलावा मिळतो. यानंतर येते आपल्या सर्वांना माहीत असलेली रुंद वरंबा सरी पद्धत. भारी जमिनीत ही पद्धत जास्त फायदेशीर असते. याच्या रुंद वरंब्यावर पिकाची पेरणी करायची असते आणि दोन्ही बाजूंना सऱ्या काढल्या जातात. जास्त पाऊस झाला तर अतिरिक्त पाण्याचा निचरा होतो आणि कमी पावसात पाणी साठतं आणि जमिनीत मुरतं. त्यामुळे दोन्ही परिस्थितीत पिकांना फायदाच होतो. आहे की नाही फायदेशीर गोष्ट? आणि शेवटची येते बंदिस्त सरी पद्धत. ही पद्धत कमी पावसाच्या आणि उताराच्या जमिनीत फार प्रभावी ठरते, कारण या पद्धतीमुळे 70% पावसाचं पाणी जमिनीत मुरू शकतं. बंदिस्त सरी म्हणजे काय, तर सऱ्यांमध्ये 5 ते 7 मीटर अंतरावर आडवे वरंबे तयार करायचे. त्यामुळे पाणी पुढे वाहून न जाता त्याच ठिकाणी साचतं आणि जमिनीत मुरतं. आहे की नाही सोपी पण उपयोगी पद्धत? या सगळ्या पद्धतींचा वापर करून तुम्ही जमिनीत जास्तीत जास्त पाणी मुरवू शकता. ही माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कोरडवाहू शेती संशोधन केंद्रातील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही यातली कोणती पद्धत आधीपासून वापरत होतात का आणि त्याचा तुम्हाला फायदा कसा झाला हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.